जेव्हा जगातील सर्वात महान योद्ध्याने हातातील शस्त्र खाली ठेवली आणि रडायला सुरुवात केली आणि तेव्हा जन्म झाला जगातील सर्वात पॉवरफुल ग्रंथाचा. हो, मी बोलतोय अर्जुनाबद्दल. कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये 18 अक्षौहिणी सैन्य आणि त्यांच्याच मधोमध उभा आहे अर्जुन. या माणसाने संपूर्ण आयुष्य एका ध्येयासाठी घालवलं, जो कधीच पराभूत झाला नव्हता. तो धनुष्य खाली ठेवतो. अर्जुन असं नाही म्हणाला की कृष्णा मी जिंकू शकत नाही. तो म्हणाला कृष्णा मला जिंकायचंच नाहीये. कृष्णा समोर भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, भाऊ सगळे आपलेच आहे. यांना मारून मिळालेलं राज्य मला नकोय. तेव्हा श्रीकृष्ण त्याला 3 शिकवण देतात. पहिली शिकवण, कर्म कर, फळाची चिंता करू नको. कर्मण्यवाधिकार असते आफलेषु कदाचन. दुसरी, आत्मा अमर आहे, न जायते म्रियते वा कदाचित. तिसरी शिकवण होती समतोल मनाने कर्म कर, योगस्थ करू कर्मानी. कृष्ण म्हणाले अर्जुना तुझी अडचण युद्ध नाही, तुझी अडचण आहे मोह. तुझं काम तू प्रामाणिकपणे कर, परिणामाची चिंता सोड. स्वतःला ओळख, नाती जप, पण त्यात स्वतःची ओळख हरू नको. महाभारतातला सर्वात मोठा ट्विस्ट अर्जुन जिंकला हा नव्हता. सर्वात मोठा ट्विस्ट होता अर्जुनाने स्वतःला ओळखलं.